इंग्लैंड का दिल फिर से टूटेगा जब वो टकराएंगे टीम इंडिया के धुरंधरों से। 1 जुलाई से देखिए सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीव्ही चॅनल्स पर। पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप। नमस्कार मंडळी, खमंग मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। आठवड्यातून 3 वार मनोरंजन मुसळधार। मंडळी, एका सोसायटीच्या अंत्यदर्शन विधीमध्ये झालाय छोटासा गोंधळ। चला बघूया तिकडे नेमकं काय घडलंय तेच दाखवायला मंचावर येत आहेत आपले इरसाल कलाकार। असे कसे गेला मला टाकून गेला। मी काय करू आता इकडे? मला तरी घेऊन जायचं घेऊन जाता का? घेऊन जाता? इकडे 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 मित्रा मित्रा बने इकडे इकडे इकडे। ते कोणीच नाहीये तुझे, तू 3 बिल्डिंग सोडून राहतोस। शारदाताई, काका 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 शारदाताई, काका काका शारदाताई, अरे पुरव कचरे। शारदाताई 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 अशा कशा गेल्या? काका काका जे गेलेत ते भाऊराव आहेत, शारदाताई नाही। म्हणजे शारदाताई आधी होत्या, आता रामभाऊ आहेत हे भाऊराव आहेत। म्हणजे शारदाताई आधी होत्या, आता भाऊराव झाले हे गेल्यानंतर कळालं तुम्हाला? नाही का? ते भाऊरावच आहेत, शारदाताई नाही आहेत। त्या वडील आहेत ते माझे। हा, भाऊराव गेलेत, शारदाताई वर गेल्यात। हा तेच बोलतोय, वर गेल्यात ना। शारदाताई वर गेल्यात म्हणजे वर नाही गेल्यात त्या वर, हा म्हणजे त्याच्या वरच गेल्यात। वरच्या माळ्यावर गेल्यात शारदाताई, इथे खालच्या माळ्यावरती भाऊराव गेलेत। 101 मध्ये भाऊरावांचं निधन झालंय आणि 201 मध्ये शारदाताईंचं निधन। असं झालं। रामभाऊ भाऊराव 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 बसा तुम्ही बसा। ए काय रे? आता येतो, जाऊन येतो। कुठे चाललाय? आज 2 आहेत ना, डबल ड्युटी आहे मला आज लय वर खाली करायला लागणार आहे। वर जाऊन येतो। भाऊराव भाऊराव मी काय म्हणतो, भाऊराव कसे गेले? भाऊराव काका सांगायलाही ऑड वाटतंय हो। मग नका सांगू, तुम्ही सांगा। काका मीच सांगतो तुम्हाला। नाही नाही, त्यांना पण बोलू दे। नाही 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 काका, मी सांगतो तुम्हाला, मी सांगतो। काय भाऊ आहेत ना, भाऊंना सवय होती, म्हणजे रस्त्यात कुठे खोदकाम चालू असेल ना तर थांबून बघत राहायचे। आमच्या बिल्डिंग खाली ना रस्त्याचं काम चालू आहे, तसे बघत उभे होते। ते क्रेनने माती उचलतात ना, ते बघत होते। तेवढ्यात ना डंपर आला ती माती घेऊन जायला। डंपर असा रिव्हर्स येत होता ना, सोसायटीत कशी एखादी गाडी रिव्हर्स आली ना की हे सारखे आंदो आंदो बोलायचे। सवयीने डंपरला बोलले आंदो आंदो आंदो। डंपर आला, डंपर आला ना तर तशी धडक झाली जवळजवळ आणि पाय सटकला आणि मातीत पडले। ते क्रेनने माती सकट यांना उचलला, डंपर मध्ये टाकलं, प्रोसेस मध्ये मेले। असे सगळे झाले, आंदो आंदो मध्ये बिचारे गेले। मी काय म्हणतो, शारदाताई पण अशाच गेल्या ना रे? हो, दोघं एकत्रच गेले। दोघं एकत्रच गेले? म्हणजे एकत्र गेले म्हणजे तसे नाही एकत्र गेले, जेव्हा हे घडलं तेव्हा दोघं तिथे एकत्रच होते, तर दोघे तसेच गेले. अच्छा असं झालं.
शारदाताई कधी बोलले नाही त्या दोघांचं हे होतं काय होतं नाही नाही काय 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 नव्हतं. हा ते म्हणजे हे की शारदाताई आणि ते हे पण मग डंपर कोण चालवत होत कोण डंपरवाला चालवत होता आम्हाला नाही माहिती कोण आहे तो असं कसं नाही माहीत बोलतो तू अरे मग याच्यात काय रडण्यासारखं अरे डंपर कोण चालवत होत नाही माहिती कोण चालवत होतं अहो ऐका ना, मी सांगते, मी समजवते. काका तुम्ही ना जरासा घोळ घालताय. मी तुम्हाला नाही नाही बोला तुम्ही हा सांगते. जे हे भाऊराव आहेत ना, असं समजूया भाऊराव म्हणजे ए आणि शारदाताई म्हणजे बी. आता ए अधिक बी काय होणार, पण आपल्याला शोधायचं काय बरं, डंपर कोण चालवत होता. आणि जे आपल्याला माहिती नसतं, जे समजायचं असतं ते आपण काय समजतो, एक्स समजतो. एक्स शोधायचं आहे की नाही, मग ए अधिक बी भागिले एक्स. आता ए ने एक्स ला भागलं तर काय थांब जरा थांब बस तिकडे बस तिकडे बस तिकडे बस प्रतिका तिकडे बस तिथे बस शांत बस त्यांना उदाहरण देऊन सोपं करून सांगायला लागले ना. जर यांना साधं कळत नाहीये भाऊरावला रामभाऊ बोलतायत ते तू कशाला उदाहरणं देते एक्स वायची बस ना तू थोडं बस ना प्लीज बस डोक्यावर सगळं अच्छा असं सगळं हा, झालं म्हणजे कोणी डंपरवाला कोण माहित नाही पण ते तिकडे त्या ह्या होत्या शारदाताई त्या हटो हटो म्हणत होत्या पण आमचे भाऊ आंदो आंदो बोलले त्याच्यात मग त्यांचा पाय सटकला त्यांनी भाऊंचा कुर्ता पकडला आणि दोघं मातीत पडले आणि अरे बापरे, हा, असं सगळं झालं बरं मी काय म्हणतो म्हणजे शारदाताई मला कधी बोलल्या नाही की भाऊराव आणि त्यांचे हे होत जोडी जोडी काय नव्हती जोडी बिडी काही नव्हती. जोडी नव्हती जोडी ते ओळखायचे पण नाही एकमेकांना. म्हणजे आम्ही एकाच बिल्डिंग मध्ये राहायचो पण दिवाळी पहाटला सुद्धा कधी भेट नाही झाली. ते कधी लवकर उठलेच नाहीत ना. आई हे नको सांगू, आई. हा. बरोबर पण म्हणजे एवढ्या माझ्या जुन्या मैत्रिणी त्या हो पण कधी बोलले नाही की भाऊराव आणि ते म्हणजे दोन्ही एकदम असं काही ना ओ एकदम असं काही नव्हतं काका नाही एवढं नाही ओळखायचं कोणी म्हणजे संबंध काहीच काही संबंध नाही, नाही, काही संबंध झालं तुमचं दर्शन जा. पण मी म्हणतो संबंध काही नव्हता तरी मग एकत्र दोघं कसे गेले अरे एकत्र गेले म्हणजे ते दोघं तिथे उभे होते बसा ना काका बसा ऐका तुम्ही दुःख व्यक्त करा आणि जा ते योगायोगाने गेलेत अच्छा हा वाईट माणसं आहेत रे रस्त्यावरती योगा करायचा असतो गेले ना मग काय काका योगा करत नाही गेले योगाने गेले ठीक आहे मग शारदाताई हा वर जा तू शारदाताई अरे बापरे आता काय हाराचं कसं करायचं काय काका हाराचं काय करायचं नाही काय झालं शारदाताईंसाठी जो मी हार आणला होता तो भाऊरावांना घातलेला आहे शारदाताईंनी पण मला बोलायचं ना की भाऊराव पण बरोबर गेलेत मी 2 हार आणले असते ना अरे मेलेला माणूस कसं सांगणार आहे तुम्हाला की माझ्याबरोबर अजून एक माणूस मरणार आहे मुळात माणसाला कळणारच कसं आहे की तो मरणार आहे बरं मी काय म्हणतो एवढं काम करता माझं प्लीज तुमच्या पाया पडतो काय काय काका भाऊरावांना सांगा जाता जाता हार शारदाताईंना देता आला कसा देतील ते आता जाता जाता काय वाटत चहा घ्यायला थांबणार आहेत का. राहू दे तुमचा हार घेऊन जा मला काही हरकत नाही. घेऊन जा तुमचा हार घेऊन जा. तुम्ही जरा शांतपणे हा. एकदा घातलेलं नाही अरे नो बाबा प्रॉब्लेम नाही नाही. शांतपणे करा. नीट जा लवकर. तो हाराचं आता तुम्ही शांत व्हा. बराच वेळ तुम्ही पाणी प्यायला नाही आहात. पाणी पिता का जरा. चला चला काका चला 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 काका होय काका पायरे संपल्या मागे होय 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 काका हे काय कुठले हो काका मंदार हो काय आणलं अरे हे भाऊरावांना शोधत वर गेले आणि शारदाताईचे पाय धरून धरून रडत होते वर मला विचारतायत भाऊ जोडवी घालून का झोपलाय कसं बस बाबा त्यांना खाली घेऊन आलोय का अंगरावून सोडला मला वरून बसा 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 काका बसा तुम्ही काका मी त्यांचा मुलगा खातो अरे पोरा भाऊऱ्या माझा शाळेतला मित्र हो काका असं कसा गेला
त्याच्या प्रत्येक गोष्टी मला आजही जशाच्या तशा आठवत आहेत. शाळेत असताना एकदा त्याने सायकलची मधली दांडीच कापली आणि म्हणाला असंच मस्त वाटतंय चालवायला. काका हे का सांगितलं? असंच सांगितलं, आठवलं म्हणून. नका या आठवणी नका सांगू काका. थांबा थांबा काका, नका तुम्ही बसा काका, प्लीज बसा. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.